तर आता आपण 7th क्लासची पहिली कविता इट्स अ स्मॉल वर्ल्ड ही पाहणार आहोत. आता आपण यामधले यमक जुळणारे शब्द पाहणार आहोत. तर प्रत्येक ह्याच्यातले आपण यमक जुळणारे शब्द हा लास्टचे जे अक्षर असतात त्यांना मॅच होणार पाहिजे. शेअर, अवेअर, ते ऑल ह्याला नाही आपण करू शकतो. परत ते मून, सन, मीन्स, वन, डिवाइड, विन, ऑल आणि इथला आहे ऑल. आता आपण याला बघणार आहोत. इथला आहे लाफ्टर, LAUGHTR. TR कुठं आहे का किंवा ER कुठे आहे का? नाही आहे, इथे नाही आहे. तर हा एवढ्या या पॅसेजमध्ये शेअर इथं येतं एवढ्यातच असला तर तो शब्द असतो, पण तो नाही. म्हणजे आता आपण लाफ्टर सोडून देणार. आता आपण बघणार टीयर्सला होप्सला नाही आहे, फिअर्सला आहे. म्हणजे टीयर्स आणि फिअर्स काय झाले, हे रायमिंग वर्ड झाले. टीयर्स, फिअर्स, कारण दोघांच्या मागं लास्टला RS आहे. हा बघा, शेअरला काय लास्टला RE आहे. शेअर, अवेअरला आहे लास्ट RE, त्यामुळे शेअर, अवेअर हे दोन्ही काय झाले, हे रायमिंग वर्ड झाले. पण यमक जुळणारे शब्द झाले. तुम्ही म्हणू शकता ऑल होतं का? ऑल हे नाही होऊ शकतं. ऑल, कॉल, ऑल, टॉल असे जर काही शब्द असते तर ते होत होते, पण ऑल आणि ऑल होऊ शकत नाही. म्हणून आपण इथे मून बघू. मून, सन नाही होत, म्हणजे एन आहे पण तो जुळत नाही आहे, त्यामुळं हा आपण नाही होत. सन आणि सनला आपण बघू शकतो. सन, वन ह्या दोघांचा लास्टचा अक्षर सेम नाही आहे, पण उच्चार सेम आहे. एखाद्या वेळेस लास्टचा अक्षर काही केलं तसे राहू शकतं. सन, वन लास्टचा अक्षर सेम नसला तरी तो शब्द यमक जुळणारा असू शकतो, म्हणजेच रायमिंग वर्ड. म्हणजे आता सन, वन, डिवाइड, वाईड तर हे दोन्ही होऊ शकतात, कारण याच्या पण मागे D आहे, ह्याच्या पण मागे D आहे, म्हणून हे दोन्ही यमक जुळणारे शब्द झाले. तर इथे बघा ऑल वर्डच आहे लास्टला, त्यामुळे होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला सन, सन, वन, डिवाइड, वाईड, परत अवेअर, शेअर, वेअर आणि फिअर्स आणि टीयर्स हे दोन आहेत. म्हणजे आपल्याला शब्द सापडले. किती शब्द आहे? 2, 3 आणि 4. ह्या पूर्ण पोएममध्ये फक्त 4 शब्द आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आम्ही नवीन व्हिडिओ टाकत जाऊ. बाय.